तिकडे एक रूम भेटली आणि तिकडे एक रूम भेटली आणि फायनली आम्हाला डायरेक्ट किती वाजले? 12:30. 12:30. आणि हा एक सांगायचंच राहिलं, ह्या सगळ्यांचा फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स असणार हा, आहे. right. हे परमनंट आहे की आम्हाला कुठे जायचं आहे आणि आम्हाला काम येणार नाही असं कधीच होत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा आवाज एकदा येतोय का? एका नवीन आवाज. ब्लॉग मध्ये. आय होप तुम्हाला आमचा आवाज येत असेल. तर तुम्हा सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे. तर हा ब्लॉग सुरू करण्यामागचं रिझन आहे, एवढं मोठं लगेज वगैरे तुम्हाला दिसत नसेल आता, पण आम्ही जातो आता फिरायला. आणि फक्त आम्ही दोघंच नाही तर सगळी फॅमिली जाते फिरायला. थोडं जवळ मी आता बँगलोर एअरपोर्ट म्हणते मी. आम्ही आता पुणे पुणे एअरपोर्टला एअरपोर्टला आहोत आणि इथनं आम्हाला आता बँगलोरला जायचं आम्ही आहे. कुठे जातोय, आपण काय करायचं, कसं करायचं यांना सांगायचं आता की तुम्ही thumbnail बघा पण पुढे सांगावं बघा. लागेल. तुम्ही कसं बघा आता आम्ही कुठल्या डेस्टिनेशनला जातो हे तुम्हाला लवकरच समजेल. पण आता आमची त्याआधी full family आहे. त्याआधी तुम्हाला दाखवते बघा, सगळे तिकडे थांबलेत, आमचा वेट करतायत. ते तिकडे माझे पप्पा. जान्हवी, तिकडे पप्पा, त्यांना जवळ जाऊन. नीट बसलं नाहीये. जान्हवी, पप्पा, आई आई, माझी आई बघ. आई हे काय आई कशी आणि आमची? भूषण हे सगळे थांबलेत. आमचं आता वेब चेक इन झालंय, आम्ही बोर्डिंग पास घेतलाय. आता मला सिक्युरिटी चेक इन बाकी आहे आमचं, आणखीन ते करायचं. आणि फ्लाईट जी आहे ती ऑलरेडी 40 मिनिट्स डिले सांगते. आणि एवढं आमचे हाल झालेत. ट्रॅफिक लागेल. हे परमनंट आहे की आम्हाला कुठे जायचं आहे आणि आम्हाला काम येणार नाही असं कधीच होत नाही. भरभरून काम होतं दोघांना पण मग ते केलं आणि फास्ट आवरलं. शेवटी आता पोहोचलो वेळेच्या आधी एअरपोर्टला. म्हटलं थोडं आधी जाऊया, बफर टाइम ठेवून. आपण त्यांना सांगितलं नाही ना आपण कुठे जातो. सो स्टे ट्यून. पण मी बँगलोर बोलली त्यामुळे त्यांनी गेस केलं. बँगलोर जाते, पण बँगलोर पुढे कुठे जाणार ते हां. कळाले आणखी. ठीक आहे, चालेल. तुम्ही गेस करा. आता इथपर्यंत जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर खाली कॉमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं आम्ही कुठे जाणार आहोत. Yes. आणि एक सांगायचंच राहिलं, ह्या सगळ्यांचा फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स असणार हां, आहे. right, right. तर आपण म्हणजे- आईला वगैरे विचारूयात, पप्पांना नाही पण आईला, भूषणला, जान्हवीला विचारूयात की त्यांना कसं वाटतंय म्हणून. हां, चालेल. तुम्हीच विचारा. आम्ही विचारतो ना. हिला तुला काही जास्त हे मला होतं नाही का? वाटत जास्त, पण ठीक आहे, मी विचारतो. हां. आपल्याला आन्सर म्हणजे त्यांनी आपल्याला म्हणजे द्यायला पाहिजे आन्सर आपण. ठीक आहे, ठीक आहे, मी विचारतो ना. विचारा मग. आता कुठे मग फ्लाईट मध्ये गेल्यानंतर थोडा ठीक आहे, चालेल. म्हणजे ऍटलीस्ट लँड झाल्यानंतर. हां, ठीक आहे. आता आम्ही तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. तर गाईज आमची फ्लाईट 40 मिनिट लेट आहे. आम्ही खूप वेळापासून वेट करतोय आता. आणि यांचा पहिलाच फ्लाईट एक्सपिरियन्स सगळ्यांना एअरपोर्ट वगैरे दाखवलं मी. आणि आता बोर झाले. आम्ही खूप लवकर आलो. आमच्या पप्पांचं चाललं होतं, चला लवकर चला. आम्ही खूप लवकर आलो. आणि पप्पांनी आमचे सगळे एअरपोर्ट बघून घेतले, सगळीकडे फिरून आले. त्यांना असं एका जागी बसायची सवय नाहीये. सगळीकडे गेले, काय कसं आहे काय नाही सगळं बघितलं त्यांनी. आमची आई मस्त बसली आमच्यासोबत इथे. मम्मी. तर मग आई, कसं वाटतं तुला एअरपोर्टला येऊन? मी तर खूपच एक्सायटेड आहे. बघूयात, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. नंतर सांगेन मी कसं वाटलं वगैरे. ओके, तर भेटू आपण परत नंतर. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark. आम्ही लँड केलं आहे. आमचं जे बॅगेज आहे ते पण आम्ही आता कलेक्ट केलं आहे. आमची फ्लाईट थोडी डिले होती, अराऊंड 40-45 मिनिट्स. बट ठीक आहे, इथे तर वेळेत पोचलं. अराऊंड आता 12 वाजले आहेत. आमचं आणखीन डिनर बाकी आहे. काहीतरी खाऊ आता.
बघू आम्ही आता कसं करायचं, काहीतरी खायचं आणि मग स्टेकडे जायचं की स्टेकडे जाऊन बघायचं. पण जो स्टे आहे तो थोडा आउटस्कर्ट्सला आहे, तर मग बघूयात काय बेस्ट राहील. भूक लागली खूप. तर आता बॅगेज सगळ्यांना भूक कलेक्ट लागली. करून झालंय, कलेक्ट करून अभी पेट पूजा कर लेते हे पहिले. आणि ते त्याच्या आधी reveals. आणि म्हणजे आणि सगळ्यांना आणि काय झालं सांगायचं झालं, आम्ही तिघे चुकून जेंट्स वॉशरूम मध्ये चाललो. अं? ओके आणि आणि हा बोल. आणि मग आम्हाला रिअलाइज झालं, मग पटकन बाहेर आलो. ओके गप्पा 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 आणि यांना दुसरं सगळ्यांना काहीच नाही. विचारायचं राहिले आता की यांचा कसा हे होता एक्सपिरियन्स ते आपण आता विचारूया. तर आता मी माझा भाऊ भूषणला विचारतोय की कसा होता तुझा एक्सपिरियन्स. कसं वाटलं भूषण? वा 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 काय एक नंबर काय बोलले तुम्ही. छान वाटलं ना? वा 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 सुंदर गोड तुला तुझ्या बायकोने बसू दिलं नसेल विंडो सीट. मी बसला ना नंतर? वा वा विषय आहे का काही ठीक आहे. कुठे गेले ते दोघं? हा पुढे आहेत. समोर. चल. वा सो याला तर छान होतं, आवडलं. एक नंबर. आणि येताना आम्ही बेसिकली जे पूर्ण प्लेन वगैरे बघायला मिळालं यांना, सो ते छान होतं. यस तर आता मी माझ्या मम्मीला विचारतो, मम्मी कसं वाटलं तुला? एकदम भारी, खूप छान वाटलं. पहिला एक्सपिरियन्स होता पण खूप छान वाटला. आणि माझ्या मुलावर मजूर आणि माझ्या सुनेने कुठे माझी तुझी सून मगी? ए इकडे इकडे काय म्हणते मम्मी बघ. त्या दोघांनी माझं स्वप्न पूर्ण केलं. मला विमानात बसून. स्वप्न जास्त झालं असं वाटत नाही. नाही 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 नाही. स्वप्न पूर्ण केलं म्हणते. हो ना, पण असं वाटलं मलाही खूप छान वाटलं. एकदम भारी. विंडो सीटलाच होती. मला मी पप्पाला विचारलं पण नाही विंडो सीट. नाही दिली आईने. नेक्स्ट टाइम येताना. रिटर्नला पप्पांना विंडो सीट, मला साईड सीट. बस ओके. थँक्यू गाईज. आता आम्ही जान्हवीला विचारतो, जान्हवी तुला कसं वाटलंय? जान्हवी पुढे गेली. हा काय म्हणणं आहे जान्हवी तुझं? बेस्ट होता ना? येस. तू विंडो सीटलाच होती ना? आणि भूषणचं काय मग नेक्स्ट टाइम? आता राहिले माझे पप्पा. आता पप्पांना विचारूया, वॉशरूमला गेले होते ते, कसं वाटलं? आलेले आहेत. काय मग पप्पा, बोला. कसं वाटलं तुम्हाला प्लेन मध्ये बसून? अतिशय अद्भुत अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे मला. टीचर आहेत तर कसं एक भाषण द्यायला सुरू झालेलं आहे. आणि यापूर्वी मी कधी विमानामध्ये बसण्याचं स्वप्न बघितलं नव्हतं, परंतु माझ्या मुलगा आणि बस बस यांच्यामुळे भाषण नाही द्यायचं. मला बस 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 ते माझा आनंद द्विगुणित झाला. ओके ओके ओके. मम्मीने विंडो सीट दिली नाही पण तुम्हाला? भेटेल जाताना विंडो सीट पण मी घेईन. ठीक आहे चालेल. अतिशय खूप जास्त भूक लागली सगळ्यांना. वेट करतायत. मी थोडंफार ऑर्डर केले आता. पल्लवी केली, आय डोंट नो काय ऑर्डर केले ते. आणि आम्ही केले आधी मिनी समोसे. समोसे ऑर्डर. मी जातोय, आम्ही आता समोसा खाल्ला आहे आणि आता आम्ही जातोय आमच्या पिकअप पॉइंटला. उबरची कॅब बुक केली आहे आणि ती येताच कळत आहे की बँगलोर एक्सपेन्सिव्ह आहे. 8 किलोमीटरसाठी आम्हाला भरपूर चार्जेस पे करावे लागलेत. ऍक्च्युली आमच्याकडे खूप सगळं सामान होतं आणि आम्ही ह्याला गेलेलो, तिकडे चाललो होतो लगेच घेऊन. आम्हाला समजलं जो पिकअप पॉईंट आहे ना तो चुकीचा, म्हणजे आम्ही चुकीच्या डिरेक्शनला चाललो होतो. मग आम्ही त्यांना तिथे विचारलं, एक एक्झिक्युटिव्ह होते आणि ते खूप काइंड इनफ होते की त्यांनी आम्हाला सांगितलं की एक बग्गी जी आहे ती फ्री आहे, तर तुम्ही ती यूज करू शकतात. आणि हे दोघं त्यामुळे लगेच बसले तर हे पायी येत आहेत आणि आम्ही सगळे बग्गीमध्ये. आता आणि पहिल्यांदा असं झालं की विकासने जे सांगितलं ते बरोबर निघालं. ऍक्च्युली ते थोडं कन्फ्युजिंग आहे. दोन्हीकडे पण यांचे पिकअप पॉइंट्स आहेत, ओला आणि उबरचे. तर आम्ही जे ऑप्ट केलं होतं ना दॅट वॉज प्रीमियर उबर. तर मग त्याचं जे डिरेक्शन होतं ना ते अपोजिट साईडला होतं. तर आता आम्ही तिकडे जातो. लिफ्ट ही आहे आमचा इथला 1 डेचा स्टे.
आणि हा आहे माझा OOTD, कूल चिक सिम्पल. आणि मला असं समोरासमोरच एका फ्लोअरला रूम भेटले. तिकडे एक रूम भेटली आणि तिकडे एक रूम भेटली. आणि फायनली आम्हाला डायरेक्ट किती वाजले? 12:30. 12:30. आमची फ्लाईटच होती 1 तासाने लेट. म्हणजे आम्ही जेवढ्या वेळेत सॉरी पुण्यावरनं बँगलोरला आलो त्यापेक्षा जास्त वेळ आम्हाला बँगलोर एअरपोर्टवरनं रूमवर यायला लागला. ठीक है, आता चलो जल्दी खाना खा लेते हैं, एंड देन विल सी.